मित्रांनो, दिवाळीपूर्वी हे छोटेसे काम नक्की करा. असे म्हणतात की जर तुम्ही हे एक छोटेसे काम खऱ्या मनाने केले तर तुमच्या नशिबाची कुलुपे 7 जन्मांपर्यंत उघडतात, धनाची वर्षा होऊ लागते आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या घरी कायमस्वरूपी राहतो. यावेळची दिवाळी खूप खास आहे, कारण जवळपास 200 वर्षांनंतर शनी, मंगळ आणि राहूची अद्भुत युती होत आहे. हा दुर्मिळ ग्रहयोग तुमचे नशीब स्वर्गापेक्षाही सुंदर बनवू शकतो. जर तुमच्या जीवनात धनाची कमतरता असेल, संतती सुखाची इच्छा असेल, विवाहात अडथळे असतील किंवा तुम्ही कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले असाल, तर हा उपाय तुमच्या जीवनाची दिशाच बदलून टाकेल. फक्त दिवाळीपूर्वी एका कुत्र्याला प्रेमाने एक साधा प्रसाद खाऊ घाला, कारण कुत्रा भगवान भैरवनाथांचे वाहन मानले जाते आणि शनिदेवालाही तो अत्यंत प्रिय आहे. कुत्र्याला भोजन दिल्याने राहू आणि शनी दोघेही प्रसन्न होतात. जेव्हा हे दोन्ही ग्रह अनुकूल होतात तेव्हा माता लक्ष्मी आणि धनाचे देवता कुबेरही कृपा करतात. या छोट्याशा कामामुळे तुमच्या घरात कायमस्वरूपी समृद्धी येईल. असे म्हटले जाते की जिथे करुणा आणि सेवा असते तिथे लक्ष्मी वास करते. म्हणून दिवाळीपूर्वी हे शुभ कार्य नक्की करा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवा. यावेळची दिवाळी तुमच्या जीवनात प्रकाश, प्रेम आणि अपार समृद्धी घेऊन येवो. मित्रांनो, या दिवाळीला असा एक दिव्य योग बनत आहे जो गेल्या 200 वर्षात कधीही घडला नाही. 3 ग्रहांचा अद्भुत संयोग यावेळी एकत्र बनत आहे आणि हीच ती वेळ आहे जेव्हा भाग्याचे द्वार तुमच्यासाठी उघडू शकते. म्हणून या दिवाळीपूर्वी तुम्हाला एक छोटासा गुप्त उपाय नक्की करायला हवा. जसा तुम्ही हा उपाय कराल, तुम्ही स्वतः त्याची शक्ती, त्याची ऊर्जा, त्याचा चमत्कार अनुभवाल. तुमची थांबलेली कामे आपोआप पूर्ण होऊ लागतील. मित्रांनो, तुम्ही दिवस रात्र मेहनत करता फक्त काही रुपयांसाठी. सकाळपासून संध्याकाळपर्यंत परिश्रम करता तरीही उत्पन्न मर्यादित राहते. पण काही लोक असेही आहेत जे बसल्या बसल्या हजारो लाखो कमावतात. का? कारण त्यांचा शुक्र ग्रह मजबूत असतो, त्यांच्यावर माँ लक्ष्मी आणि कुबेर देवांची कृपा असते, त्यांचे भाग्य प्रबळ असते, त्यांचा शनी शुभ असतो आणि राहू अनुकूल. जर तुम्हालाही असे वाटत असेल की धन तुमच्या घरात अंगणात वाहू लागावे, की तुम्हीही कमी मेहनतीत अधिक यश मिळवावे, तर सर्वात आधी तुमचा शुक्र बलवान असावा, शनी प्रसन्न असावा आणि माँ लक्ष्मी तुमच्या घरात कायमस्वरूपी विराजमान असावी. जेव्हा लक्ष्मी माता तुमच्या हातात वास करते तेव्हा अशक्यही शक्य होते आणि हे सर्व होईल या दिवाळीला. कारण मित्रांनो, असा शुभयोग पुन्हा पुन्हा येत नाही. ही संधी कदाचित 12 पिढ्यांमध्ये एकदाच येते. म्हणून या दिवाळीपूर्वी हा उपाय नक्की करा. मला माहित आहे तुमच्यापैकी बरेच लोक सध्या आर्थिक संकटातून जात आहेत, तर तुमचे आजूबाजूचे नातेवाईक, शेजारी आणि मित्र खूप प्रगती करत आहेत. कोणी नवीन घर बांधत आहे, कोणी गाडी खरेदी करत आहे, कोणी लग्नाच्या आनंदात मग्न आहे आणि तुम्ही तुमच्या घरात प्रत्येक काम अपूर्ण राहते. तुमच्या मेहनतीचे फळ उशिरा मिळते. कधी कधी तर काही रुपयांसाठी ही वाट पाहावी लागते. पण या दिवाळीला मी तुमच्यासाठी असा सोपा उपाय घेऊन आलो आहे जो तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या जीवनाची दिशा बदलेल. तुमची सर्व कर्जे मिटतील, घरात सुखशांती येईल आणि लक्ष्मी मातेच्या कृपेने तुमच्या जीवनात नवीन चमक परत येईल. आता तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना कोणत्याही त्रासातून जावे लागणार नाही. तुमचे नशीब बदलणार आहे. फक्त या दिवाळीला योग्य वेळी योग्य उपाय करा. मित्रांनो, आयुष्यात कधी कधी अशी परिस्थिती येते की एक कर्ज फेडण्यासाठी दुसरे कर्ज घ्यावे लागते. सर्व बाजूंनी निराशा, ताण आणि अस्वस्थता घेरते. मनाला शांती मिळत नाही. काही लोकांचे विवाहही अडकले आहेत. वय वाढत आहे पण गोष्ट जुळतच नाही. ज्याला जीवनसाथी बनवायचे होते तोही दूर निघून गेला आहे. पण काळजी करू नका, आता वेळ बदलणार आहे. आज मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे जो करताच तुमच्या जीवनात धन, सौभाग्य आणि सुख शांतीचा प्रवाह सुरू होईल. कर्जातून मुक्ती मिळेल, विवाहात येणारे अडथळे दूर होतील आणि जे लोक संतान सुखापासून वंचित आहेत त्यांच्या जीवनातही आनंद परत येईल. घरातही मान सन्मान मिळेल आणि समाजातही प्रतिष्ठा वाढेल. कारण सत्य हेच आहे मित्रांनो, जिथे धनाचा प्रवाह असतो
तिथे सन्मान आपोआप येतो आणि जिथे अभाव असतो तिथे अपमान आणि तिरस्कारही सहन करावा लागतो. तर प्रश्न हा आहे, धन कसे येईल? मित्रांनो, आजचा उपाय अगदी विशेष आहे. दिवाळी येणार आहे आणि यावेळी दिवाळी पूर्वी जर तुम्ही हा उपाय केलात तर माता लक्ष्मी स्वतः तुमच्या घरी येतील. त्या केवळ दिवा लावण्यासाठी नाही तर तुमचे नशीब उजळवण्यासाठी येतील. तर सर्वात आधी या व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्हाला खरोखरच माता लक्ष्मीची कृपा हवी असेल तर कमेंटमध्ये 3 वेळा लिहा, जय माता दी, जय माता दी, जय माता दी. विश्वास ठेवा, पुढील 24 तासांच्या आत कोणती तरी शुभ बातमी नक्कीच मिळेल. आता सांगा मित्रांनो, तुम्हाला प्रत्येक सणाला आनंदी राहायचे आहे का? तुमच्या कुटुंबात नेहमी आनंद आणि समृद्धी राहावी असे तुम्हाला वाटते का? पण होते काय? प्रत्येक सणापूर्वी एकतर पैशांची कमतरता असते किंवा घरात भांडणे होतात. कधी जोडीदाराशी भांडण, कधी मनात उदासी. सणाचा आनंद जणू फिका पडतो. कधी कधी तर असे वाटते की सण एक ओझे बनले आहे. ना घरात मन लागते ना बाहेर. एक अनामिक उदासी घेरून राहते. जर तुमच्या सोबतही असे होत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण आज मी तुम्हाला ते कारण आणि त्यावरचा दिव्य उपायही सांगेन. मित्रांनो, हा उपाय कुत्र्याशी संबंधित एक चमत्कारी उपाय आहे. गेल्या वर्षी ज्या लोकांनी हा उपाय केला होता ते सर्व आज समृद्धीच्या मार्गावर आहेत. त्यांच्या घरात पैशांचा पाऊस पडत आहे आणि जीवनात शांती आली आहे. तर तयार रहा, कारण या दिवाळीला नशीब बदलणार आहे. लग्नातील अडथळे दूर करण्यासाठी अद्भुत दिवाळी उपाय. मित्रांनो, आज त्याचे जीवन पूर्णपणे बदलले आहे. ज्या व्यक्तीवर कधी कर्जाचा बोजा होता, आज त्याच्या जीवनातून कर्जाचे नावो निशाण मिटले आहे. आता त्याच्याकडे सर्व काही आहे. प्रेमळ जोडीदार, धनवैभव, संतती सुख आणि कौटुंबिक आनंद. तर चला आता आपण पुढे जाऊया आणि पहिला उपाय जाणून घेऊया लग्नासाठी. हा उपाय फक्त त्या लोकांसाठी आहे ज्यांना लग्नात वारंवार अडचणी येत आहेत. जर तुम्ही कोणावर प्रेम करत असाल परंतु कुटुंब किंवा ती व्यक्ती स्वतः तयार नसेल तर हा उपाय तुमच्या जीवनात अद्भुत बदल घडवून आणेल. कुटुंबाची संमती मिळेल, प्रियकराचे मन बदलेल आणि तुमच्या जीवनात तोच जोडीदार येईल जो प्रत्येक परिस्थितीत तुमची साथ देईल, भावना समजून घेईल आणि खऱ्या अर्थाने तुमचा जीवनसाथी बनेल. आता लक्षपूर्वक ऐका. दिवाळी वर्षातून एकदाच येते, पण हा उपाय इतका प्रभावी आहे की त्याचा परिणाम काही तासातच दिसू लागतो. होय, दिवसात नाही, तासात. उपाय करण्याची पद्धत: 1 कप दूध घ्या, त्यात काही केशरचे धागे टाका आणि दूध थोडे गरम करा. आता हा कप रात्रभर आपल्या उशाजवळ ठेवा. झाकू नका, उघडा ठेवा. झोपताना मनात ही भावना ठेवा की तुमचे लग्न आता निश्चित झाले आहे. ज्या व्यक्तीशी लग्न करण्याची इच्छा आहे तिची कल्पना करा आणि भगवान शिवाचे ध्यान करा. मनात शिवनामाचा जप करत गाढ झोपेत जा. सकाळी उठल्यावर अंघोळ न करता फक्त तोंड धुवून ते दूध घेऊन घराबाहेर जा. जर रस्त्यात कुत्र्याची पिल्ले दिसली तर त्यांना ते दूध पाजा आणि जर कुत्र्याची पिल्ले नसतील तर कोणत्याही काळ्या कुत्र्याला ते दूध नक्की पाजा. हा छोटासा उपाय तुमच्या लग्नातील सर्व अडथळे दूर करेल, घरातील नकारात्मकता संपेल आणि लवकरच तुम्हाला तुमच्या लग्नाच्या शुभ बातम्या मिळू लागतील. या उपायाचा प्रभाव खरोखरच चमत्कारी आहे. फक्त श्रद्धा आणि विश्वासाने हे करा. हा उपाय केल्याने काय होईल ते मी तुम्हाला सांगतो. बघा, जीवनात जे काही अडथळे येतात, मग ते ग्रहांचे दोष असोत किंवा पापांमुळे निर्माण झालेले अडथळे असोत, ते सर्व आपल्या सुख, विवाह आणि समृद्धीमध्ये अडथळा निर्माण करतात. पण जेव्हा हा उपाय केला जातो तेव्हा दुधात प्रवेश करणारा तो कुत्रा सर्व अडथळे स्वतःवर घेतो आणि तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होऊ लागतात. बाबा भैरवनाथ आणि भगवान महादेवाच्या कृपेने तुमच्या लग्नात जो काही विलंब किंवा अडथळा आहे तो संपून जाईल. आता कर्जमुक्तीच्या उपायाबद्दल बोलूया. बघा मित्रांनो, कर्ज हे असे ओझे आहे जे माणसाचे जीवन कोरडे करते. कितीही मेहनत केली तरी पैसा येतो पण टिकत नाही. तर आता यातून सुटका कशी मिळवायची? आज मी तुम्हाला असा एक अद्भुत आणि चमत्कारी उपाय सांगणार आहे जो या दिवाळीच्या शुभ संयोगात केल्यास तुमचे सर्व कर्ज संपवून टाकेल. मग ते हजारोचे असो, लाखांचे असो किंवा करोडोचे असो. उपाय करण्याची पद्धत: सर्वात आधी
तुम्ही स्वतःच्या हातांनी खीर बनवा. खीर कमीत कमी 1 लिटर दुधाची असावी. त्यात साबुदाणा, बदाम, काजू, पिस्ता इत्यादी टाका, जशी तुम्ही स्वतःसाठी स्वादिष्ट खीर बनवता. जेव्हा खीर तयार होईल तेव्हा ती आपल्या कुलदेवता किंवा कुलदेवीला अर्पण करा. जर तुमच्या घरात कुलदेवतेची मूर्ती किंवा चित्र नसेल तर मनातल्या मनात त्यांचे ध्यान करा आणि प्रार्थना करा. हे माझ्या कुलदेवता, ही खीर स्वीकार करा आणि कृपा करा. काही वेळ ध्यान लावून बसा. मग उठा आणि त्या खीरीचा प्रसाद घेऊन बाहेर जा. रस्त्यात जिथे कुठे मादी कुत्री दिसेल तिला सर्वात पहिला घास खाऊ घाला. लक्षात ठेवा, हा घास नर कुत्र्याला नाही तर मादी कुत्रीला द्यायचा आहे. जसे तुम्ही हा उपाय करता, तुमच्या जीवनातून कर्ज आणि अडथळे हळूहळू संपू लागतात. कुलदेवतेच्या कृपेने आणि दिवाळीच्या या दुर्मिळ ग्रहयोगाच्या प्रभावाने धनाच्या मार्गांची दारे उघडतात. कधी कधी पैसे अनपेक्षित मार्गांनी येऊ लागतात. एखाद्या जुन्या व्यवहारातून अडकलेले पैसे मिळाल्याने किंवा एखाद्या नवीन संधीद्वारे. म्हणून विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा आणि हा उपाय पूर्ण श्रद्धेने करा. देव जेव्हा कृपा करतो तेव्हा क्षणात जीवनाची दिशा बदलते. दिवाळीचा अद्भुत रोगमुक्ती उपाय. मित्रांनो, आजकाल प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या आजाराने त्रस्त आहे. कोणाला शुगर आहे, कोणाला बीपी, तर कोणाला श्वास घेण्यास त्रास होतो. अनेक लोक तर रोज रुग्णालयाच्या फेऱ्या मारतात. जर तुम्हीही अशा एखाद्या आजाराशी झुंजत असाल तर या दिवाळीपूर्वी हा छोटासा उपाय नक्की करा. हा उपाय असा आहे की आजार कितीही जुना असला तरी तो हळूहळू मुळापासून नाहीसा होऊ लागतो. काय करायचे आहे? लक्षपूर्वक ऐका. दिवाळीपूर्वी तुम्हाला 11 पोळ्या बनवायच्या आहेत. जर घरात आधीच बनवलेल्या असतील तर त्याही चालतील. आता त्या पोळ्या आजारी व्यक्तीच्या अंगावरून फिरवायच्या आहेत. तो तुम्ही स्वतः असाल किंवा तुमच्या घरातील कोणताही सदस्य. प्रत्येक पोळी डोक्यापासून पायांपर्यंत, नंतर पायांपासून डोक्यापर्यंत बाबा काल भैरवनाथांचे ध्यान करत 21 वेळा फिरवा. प्रत्येक वेळी मनातल्या मनात म्हणा, ओम काल भैरवाय नमः. जेव्हा 21 वेळा पोळ्या फिरवून होतील तेव्हा त्या 11 पोळ्या एखाद्या भुकेल्या कुत्र्याला खाऊ घाला. फक्त एवढे केल्याने रुग्णाच्या शरीरावरील नकारात्मकता आणि रोगजन्य ऊर्जा हळूहळू नाहीशी होऊ लागते. तुम्हाला स्वतःला जाणवेल की तुमचे शरीर हलके आणि शांत होऊ लागले आहे. औषधे आपोआप कमी लागू लागतील आणि ज्या आजारांनी तुम्ही वर्षानुवर्ष त्रस्त होता ते हळूहळू नाहीसे होऊ लागतील. आता ऐका दुसरा अद्भुत उपाय, महाधन लक्ष्मी योगाचा. मित्रांनो, हा उपाय त्या सर्वांसाठी आहे जे आपल्या जीवनात धन, वैभव आणि समृद्धी इच्छितात. दिवाळीचा दिवस स्वतः माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांचा दिवस असतो. या दिवशी जर तुम्ही हा छोटासा उपाय केलात तर माता लक्ष्मी स्वतः तुमच्या घरात स्थायी रूपाने निवास करू लागतील. काय करायचे आहे? लक्षपूर्वक ऐका. या दिवाळीला आपल्या घरी 2 किंवा 4 पोळ्या बनवा. प्रत्येक पोळीवर थोडेसे गुळ ठेवा, फक्त थोडेसे. आता त्या गुळावर खाण्यायोग्य चांदीचा वर्क लावा, जसा आपण मिठाईवर लावतो. या पोळ्या रात्रीच्या वेळी एखाद्या कुत्र्याला किंवा गाईला खाऊ घाला. हे केल्याने तुमच्या जीवनातून दरिद्रता दूर होऊ लागते आणि धनाची वर्षा आपोआप सुरू होते. आई लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या घरात सुख, समृद्धी, गाड्या, घर आणि अपार वैभव येऊ लागते. हा उपाय श्रद्धा, विश्वास आणि पवित्र भावाने करा आणि बघा कसे तुमचे नशीब स्वतः तुमच्या दारात दस्तक देते. दिवाळीला धनप्राप्तीचा अद्भुत उपाय. मित्रांनो, आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो खूप चमत्कारी आहे. जर तुम्ही तो खऱ्या मनाने केलात तर तुमच्या जीवनात पैशांचा पाऊस पडायला सुरुवात होईल. सर्वात आधी तुम्हाला काय करायचे आहे? गव्हाचे पीठ घेऊन पोळी बनवा. त्यावर थोडे गूळ ठेवा आणि वरून चांदीचा वर्क, चांदीचा थर लावा. अशा 4 किंवा 5 पोळ्या तयार करा. आता या पोळ्या कुत्र्यांना खाऊ घाला, पण प्रयत्न करा की या पोळ्या लहान पिल्लांना खाऊ घातल्या जाव्यात. जर आसपास पिल्ले मिळाली नाहीत तर तुम्ही कोणत्याही भटक्या कुत्र्याला देऊ शकता. पण लक्षात ठेवा, हा उपाय पाळीव कुत्र्यांसाठी नाही. हा उपाय नेहमी भुकेल्या किंवा रस्त्यावरच्या कुत्र्यांनाच करायला हवा. जसे तुम्ही त्यांना ही पोळी खाऊ घालाल तसे तुमच्यावर मा लक्ष्मी आणि काल भैरवनाथाची कृपा बरसू लागेल. तुमच्या जीवनात पैशांचा ओघ सुरू होईल. घरातील आर्थिक अडचणी दूर होतील
आणि प्रत्येक कामात यश मिळू लागेल. म्हणून हा उपाय नक्की करा. मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप खास आहे. यात सांगितलेले सर्व उपाय अद्भुत फळ देणारे आहेत. जर तुम्हाला कोणत्याही उपायाबद्दल काही शंका किंवा प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. मी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देईन. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो. तुमच्यासोबतही असे होते का की सणांच्या वेळी तुमच्या घरात भांडणे होतात, मन उदास होते आणि आनंदाचे वातावरण तयार होत नाही? जर होय तर ते कमेंटमध्ये लिहा, कारण यामागे एक गहन रहस्य दडलेले आहे जे मी पुढील व्हिडिओमध्ये सांगेन. आणि लक्षात ठेवा, दिवाळीच्या रात्री हा उपाय करणे अत्यंत शुभ मानले गेले आहे. धनवान लोकही या रात्री हे करतात, जेणेकरून वर्षभर घरात समृद्धी टिकून राहील. त्याचबरोबर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, मा लक्ष्मीजींना 3 गोष्टी कधीही अर्पण करू नयेत. असे केल्याने त्या अप्रसन्न होतात. पण जर दिवाळीच्या रात्री तुम्हाला काही विशेष संकेत मिळाले तर समजून घ्या की मा लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न आहेत. आपण हे देखील जाणून घेऊ की झाडूची पूजा कशी करावी आणि दिवाळीच्या रात्री झाडू कुठे ठेवावा, कारण हे देखील एक मोठे रहस्य आहे. धार्मिक ग्रंथांनुसार दिवाळी हे वर्षातील सर्वात शुभ, दुर्मिळ आणि सौभाग्य देणारे पर्व आहे. कार्तिक अमावस्येच्या दिवशी मा लक्ष्मी, भगवान गणेश आणि देवी सरस्वतीची पूजा केल्याने आपल्या जीवनातील नकारात्मक प्रभाव समाप्त होतात आणि घरात धनधान्याची वाढ होते. या वर्षी दिवाळी 21 ऑक्टोबर रोजी साजरी केली जाईल. लक्ष्मी गणेश पूजनाचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 7:10 ते रात्री 8:40 पर्यंत राहील. यावेळी जो व्यक्ती पूजा करतो त्याच्या घरात मा लक्ष्मी सदा निवास करतात. याच मुहूर्तावर पूजन केल्याने जीवनात असीम आनंद, सुख आणि समृद्धी प्राप्त होते. मा लक्ष्मी सर्व संकटांचा नाश करतात आणि घरात धनाची वर्षा करतात. पण लक्षात ठेवा, मा लक्ष्मीच्या पूजेमध्ये कधीही कोणतीही चूक करू नका. एकदा आम्ही नकळत एक वस्तू त्यांना अर्पण केली होती, ज्यामुळे त्या अप्रसन्न झाल्या होत्या. त्यामुळे अशी चूक पुन्हा होऊ नये. देवी लक्ष्मीला प्रसन्न करणे सोपे नाही, पण जो कोणी तिला प्रसन्न करतो तो जीवनात अपार ऐश्वर्याचा स्वामी बनतो. जर दिवाळीच्या रात्री देवी लक्ष्मी प्रसन्न झाली तर 7 पिढ्यांपर्यंत दारिद्र्याचा नाश होतो. घरात सुख, शांती, धन, यश, कीर्ती, उत्तम जीवनसाथी आणि निरोगी जीवन प्राप्त होते. फक्त देवी लक्ष्मीची खऱ्या मनाने पूजा करा आणि हा छोटासा उपाय नक्की करा. तुमचे जीवन बदलेल. देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी दिवाळीला चुकूनही करू नका या 3 चुका. देवी लक्ष्मीच्या कृपेनेच जीवनात सुख, समृद्धी आणि धनाची वर्षा होते. जो कोणी व्यक्ती खऱ्या मनाने देवी लक्ष्मीला प्रसन्न करतो, विशेषतः दिवाळीच्या दिवशी, त्याच्या जीवनात कधीही धनाची कमतरता राहत नाही. तो व्यक्ती धनवान, यशस्वी आणि सन्मानित होतो. पण देवी लक्ष्मी फक्त त्याच घरात निवास करते जिथे तिची खऱ्या भावाने पूजा केली जाते. त्यामुळे काही विशेष गोष्टींची काळजी घेणे खूप आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला प्राचीन धर्मग्रंथांमध्ये आणि पुराणांमध्ये वर्णन केलेल्या त्या महत्त्वाच्या गोष्टींबद्दल सांगू, ज्यांचे पालन न केल्यास देवी लक्ष्मी नाराज होऊ शकते आणि घरातून कायमची निघूनही जाऊ शकते. लक्ष्मीजींना प्रसन्न करण्यासाठी काय करू नये? 1. कर्ज घेऊन पूजा करू नका. गरुड पुराणानुसार दिवाळी किंवा कोणताही धार्मिक सण कर्ज घेऊन साजरा करू नये. जे लोक कर्ज घेऊन उत्सव साजरा करतात त्यांच्यावर नेहमी कर्जाचे ओझे राहते आणि त्यांच्यापासून लक्ष्मी मातेची कृपा दूर होते. तुमच्याकडे मर्यादित धन असले तरी खऱ्या मनाने प्रार्थना करा, देवी नक्कीच प्रसन्न होतील. शनी महाराजांनीही हाच उपदेश दिला आहे की भक्तीमध्ये कर्जाचा उपयोग करू नये. कर्ज घेऊन पूजा केल्याने राहू आणि केतूचा प्रभाव वाढतो, ज्यामुळे व्यक्तीच्या जीवनात दारिद्र्य आणि दुर्भाग्य प्रवेश करतात. अशा घरांतून लक्ष्मीजी अप्रसन्न होऊन निघून जातात. दुसऱ्या भ्रष्ट किंवा कपटाने मिळवलेल्या धनाने पूजा करू नका. धन मिळवण्यासाठी कपट किंवा अनैतिक मार्ग अवलंबणारे जर त्याच धनाने पूजा करत असतील तर देवी लक्ष्मी क्रोधित होतात. अशा धनाने केलेली पूजा कधीही फलदायी होत नाही. म्हणून नेहमी प्रामाणिकपणे मिळवलेल्या धनानेच दिवाळीची पूजा करा. 3. चुकूनही या वस्तू अर्पण करू नका. नाशपाती हे फळ
शुभ कार्यांमध्ये निषिद्ध मानले गेले आहे. ते लक्ष्मी मातेला अर्पण करणे अशुभ फल देते. अक्षत, तुटलेले तांदूळ. तुटलेले किंवा अर्धे तांदूळ देवीला अर्पण करू नयेत. हे देवीच्या अपमानासारखे आहे. तुळशी पत्र. दिवाळीत जेव्हा लक्ष्मी, गणेश आणि सरस्वतीची पूजा होते तेव्हा तुळस वाहिली जात नाही. हिरवे नारळ. पूजेमध्ये नेहमी रेषेदार केसांचे नारळच अर्पण करावे. हे देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे. दिवाळी पूजनाच्या आवश्यक गोष्टी. लक्ष्मी आणि गणेशाच्या मूर्ती संपूर्ण आणि अखंड असाव्यात. तुटलेल्या किंवा खंडित मूर्तीची पूजा केली जात नाही. मूर्ती खरेदी करताना काळजीपूर्वक तपासणी करा की कोणतीही भेग किंवा दोष नसावा. पूजन स्थळी लाल वस्त्र अवश्य अंथरावे. पांढरे, निळे किंवा काळे वस्त्र नसावे. लाल रंग देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. भगवान श्रीकृष्णांनीही म्हटले आहे, जो भक्त लाल वस्त्र अंथरून लक्ष्मी पूजन करतो त्याच्या घरात अन्न, धन आणि सौभाग्याची कधीही कमतरता नसते. सोपे उपाय. जर तुमच्याकडे जास्त धन नसेल तर काळजी करू नका. दिवाळीच्या रात्री देवी लक्ष्मीला खडी साखर, साखरेची डळी अर्पण करा आणि खऱ्या मनाने प्रार्थना करा. देवी नक्कीच प्रसन्न होऊन तुमच्या घरात धन, सुख आणि सौभाग्याचा आशीर्वाद देईल. देवी लक्ष्मीला खऱ्या मनाने केलेली पूजाच प्रिय आहे. कर्ज घेऊन, फसवणूक करून मिळवलेल्या पैशातून किंवा अशुद्ध वस्तू अर्पण करून केलेल्या पूजेने देवी नाराज होते. म्हणून आपल्या घररक्षणाच्या समृद्धी आणि सुख शांतीसाठी या चुका टाळा. जय मा लक्ष्मी. जय श्री गणेश. शुभ दीपावली. यावेळी हलवा, खीर, पुरी इत्यादी बनवायला पाहिजे, कारण ते देवीला नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात. त्यामुळे या दिवशी मांस, दारू, लसूण आणि कांदा घरात आणणे वर्जित आहे. अशा शुभ प्रसंगी अशुभ कामे टाळा. मंगळवारचा दिवस मा लक्ष्मी आणि मा संतोषीला समर्पित असतो. जेव्हा दिवाळी मंगळवारी येते तेव्हा ते अत्यंत दुर्मिळ आणि अत्यंत शुभ मानले जाते. तथापि जर तुम्ही मंगळवारी आंबट पदार्थ, पाणीपुरी, चिंचेची चटणी किंवा लिंबू खाल्ले तर ते मा संतोषीला क्रोधित करू शकते. दिवाळीला जेव्हा हा दिवस मंगळवार असतो तेव्हा मा संतोषी जागृत होते. त्यामुळे या दिवशी चिंच, पाणीपुरी किंवा लिंबू खाणे टाळा. किमान थोडी श्रद्धा आणि सन्मान मा संतोषीला नक्की द्या. यामुळे मा लक्ष्मी, धन आणि समृद्धीची देवी अत्यंत प्रसन्न होते आणि तुमच्या घरात वैभव आणि सुख समृद्धीचे वरदान देते. शास्त्रानुसार दिवाळीच्या दिवशी महिलांनी लाल, गुलाबी, पिवळ्या किंवा केशरी रंगाचे वस्त्र परिधान करावे. विवाहित महिलांनी लक्ष्मी पूजेदरम्यान पांढरे वस्त्र परिधान करू नये, कारण ते विधवाचे प्रतीक मानले जाते. काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणे देखील अशुभ मानले जाते, कारण काळा रंग शनीचे प्रतीक आहे. देवी लक्ष्मीला लाल वस्त्र अत्यंत प्रिय आहे. लाल रंग हा असा रंग आहे जो देवी लक्ष्मीला खूप आवडतो. म्हणूनच कमळाचे फूल तिचे प्रिय वाहन आहे. दिवाळीला विवाहित महिलांनी विशेषतः कपाळावर जास्तीत जास्त सिंदूर लावावा आणि पैंजण व इतर दागिने घालावेत. यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि धन व वैभवाचे वरदान देते. देवी लक्ष्मी स्वतः म्हणते, जर कोणी माझ्यासाठी इतकी सजावट करू शकते तर तिची भक्ती किती अधिक असेल. अशा भक्तीने देवी लक्ष्मी अत्यंत प्रसन्न होते आणि जीवनात अनंत सौभाग्य प्रदान करते. या व्यतिरिक्त लक्ष्मी पूजा करताना वाकणे किंवा जमिनीवर गुडघे टेकणे वर्जित आहे. जर तुमचे आरोग्य ठीक नसेल तर पूजा दुसऱ्या कोणाकडून करून घेऊ शकता. मासिक पाळी दरम्यान लक्ष्मी पूजा करणे पाप आहे. यावेळी पूजेमध्ये बसता येते, परंतु मूर्तीला स्पर्श करणे वर्जित आहे. दिवा लावणे स्वतंत्र आहे, परंतु देवीच्या मूर्तीला हात लावू नका. या दिवशी पूजेच्या वेळी निळे वस्त्र परिधान करणे शुभ मानले जात नाही. निळे वस्त्र देवी लक्ष्मीच्या बहिणीने परिधान केले होते. लाल वस्त्र परिधान करणे अत्यंत सुंदर असते आणि ते देवी लक्ष्मीला आकर्षित करते. मित्रांनो, लक्ष्मी पूजेच्या वेळी हे लक्षात ठेवा की पूजा तेव्हा पूर्ण होते जेव्हा चांदी किंवा सोन्याचे नाणे अर्पण केले जाते. जर तुमच्याकडे चांदी किंवा सोन्याचे नाणे नसेल तर 1 रुपयाचे नाणे देखील ठेवू शकता. नेहमी लक्षात ठेवा की धन अर्पण केल्याशिवाय लक्ष्मी पूजा अपूर्ण मानली जाते, कारण देवी लक्ष्मी ही धनाची देवी आहे. बघा, तुमच्याकडे 8 आणे असोत, 25 आणे असोत किंवा फक्त 10 रुपये असोत, ते निश्चितपणे
देवी लक्ष्मीला अर्पण करा. पूजा कधीही उद्देशाशिवाय करू नये, कारण लक्ष्मी माता धनाची अधिष्ठात्री आहे. देवी लक्ष्मीला मोठ्या किंवा महागड्या भेटींची कोणतीही आवश्यकता नसते. मित्रांनो, देवी लक्ष्मीला आणखी काय अर्पण केले पाहिजे, चला जाणून घेऊया. असे मानले जाते की दिवाळीला देवी लक्ष्मीला कमळाचे फूल अर्पण करणे अनिवार्य आहे, कारण त्या कमळावर विराजमान होऊन प्रकट झाल्या होत्या. कमळ हे देवी लक्ष्मीचे वाहन आहे, म्हणून दिवाळीला कमळाचे फूल आणि गुलाबाचे फूल अवश्य अर्पण करा. यामुळे देवी लक्ष्मी अत्यंत प्रसन्न होतात. दुर्वा गवत दिवाळीला भगवान गणेशाला अर्पण करावे. यामुळे भाग्य उज्ज्वल होते आणि भगवान गणेश प्रसन्न होतात. लक्षात ठेवा, सुकलेली किंवा कोमेजलेली फुले देवी लक्ष्मीला अर्पण करू नका, ती अशुभ मानली जातात. जे लोक पूजेमध्ये सुकलेली फुले अर्पण करतात ते पापी ठरतात, कारण असे करणे खोट्या ताटासारखे मानले जाते. या दिवशी 5 रंगांची फळे आणि मिठाई अनिवार्य आहेत. जर तुमच्याकडे 5 रंगांची फळे नसतील तर फक्त मिठाई देखील अर्पण केली जाऊ शकते. तुम्ही तुमच्या खऱ्या भक्तीनुसार आणि इच्छेनुसार देवीला भोजन अर्पण करू शकता. जे काही तुम्ही खऱ्या मनाने देवीला अर्पण कराल त्याचे फळ अनेक पटींनी मिळेल. देवी लक्ष्मी खऱ्या भक्तीला अत्यंत प्रिय मानते. भक्तीशिवाय करोडो रुपये देखील व्यर्थ आहेत. दिवाळी पूजेमध्ये दिवा उजव्या बाजूला ठेवा, लाल रंगाची ज्योत लावा आणि अगरबत्ती डाव्या बाजूला ठेवा. हे खूप शुभ मानले जाते. शास्त्रानुसार दिवाळीला देवी लक्ष्मीला पांढरी फुले अर्पण करू नका. पांढरा रंग रंगहीन मानला जातो आणि यामुळे आई क्रोधित होऊ शकते. लक्ष्मी आई विवाहित आहे आणि तिचे वैवाहिक सुख शाश्वत आहे, त्यामुळे तिला लाल रंग खूप आवडतो. पांढरी फुले किंवा पांढरे वस्त्र अर्पण करणे पाप आहे आणि पूजा विफल होते. दिवाळीत लक्ष्मी पूजेमध्ये अगरबत्तीचा वापर करू नका. असे केल्याने भगवान कृष्ण क्रोधित होऊ शकतात. अगरबत्ती बांबू पासून बनवली जाते आणि भगवान कृष्ण स्वतः बांबूमध्ये निवास करतात. लक्ष्मी माता भगवान हरी कृष्ण यांची अर्धांगिनी आहे, म्हणून चुकूनही अगरबत्तीचा वापर करू नका. यामुळे माता लक्ष्मी अत्यंत क्रोधित होऊन तुमच्यावर संकट आणू शकते. आपल्या वेदांनुसार लक्ष्मी पूजेच्या वेळी भगवान विष्णूचे ध्यान अवश्य करावे. भगवान विष्णू शिवाय दिवाळीची पूजा अपूर्ण मानली जाते, कारण देवी लक्ष्मी कोणत्याही विधीमध्ये त्यांच्याशिवाय भाग घेत नाही. म्हणून दिवाळी पूजेच्या वेळी भगवान विष्णूचे स्मरण अवश्य करा. यामुळे माता लक्ष्मीची कृपा सदैव टिकून राहते. शास्त्रांमध्ये म्हटले आहे, विचार करा की जर कोणी तुमच्या पत्नीला पतीशिवाय सन्मान दिला तर ती तो स्वीकारेल का? त्याचप्रमाणे भगवान विष्णू शिवाय केलेल्या पूजेला कोणतेही फल नाही. म्हणून भगवान विष्णूचे नामस्मरण करत पूजा करा. जर पूजेच्या वेळी घरात उंदीर, पाल किंवा घुबड आले तरीही काळजी करू नका आणि भक्तिभाव कायम ठेवा. कल्पना करा की लक्ष्मी माता तुमच्या घरी आल्या आहेत. तुमची भक्ती पाहून देवी अत्यंत प्रसन्न झाल्या आहेत आणि तुमच्या घरात धनसमृद्धी येणार आहे. लक्ष्मी मातेचे वाहन घुबड आहे आणि भगवान गणेशाचे वाहन त्यांचे हसरे आनंदी मुख आहे. याच संदर्भात पाल देखील लक्ष्मी मातेचे प्रतीक मानली जाते. दिवाळीच्या दिवशी जर तुमच्या घरात मांजर आली तर ते अत्यंत शुभ मानले जाते. अशी मान्यता आहे की मांजर स्वतः लक्ष्मी मातेच्या आगमनाचा संदेश देते. त्याचप्रमाणे मुंग्यांचे अचानक लांब रांगांमध्ये चालणे किंवा गोल गोल फिरणे देखील अत्यंत शुभ संकेत आहे. हे लक्ष्मी मातेच्या कृपेचे प्रतीक आहे आणि हे दर्शवते की तुमच्या घरात लवकरच धनसंपदा येईल. विशेषतः दिवाळीच्या दिवशी गाई मातेचा सन्मान करणे अत्यंत महत्वाचे आहे. यावेळी सर्व देव आणि देवी गायीमध्ये वास करतात आणि दिव्य शक्ती सक्रिय असतात. त्यामुळे गाई मातेच्या चरणांना स्पर्श करणे अत्यंत शुभ आणि मंगलकारी मानले जाते. गाई मातेच्या माध्यमातून लक्ष्मी मातेची कृपा आणि समृद्धी तुमच्या घरात येते. म्हणून या दिवाळीला गाई मातेचा सन्मान आणि सेवेला प्राधान्य द्या आणि त्यांचे आशीर्वाद घेऊन आपल्या घरात सुख, समृद्धी आणि शांतीचा अनुभव घ्या. विशेषतः दिवाळीच्या दिवशी गाई मातेचा सन्मान करणे अत्यंत महत्वाचे आहे. यावेळी सर्व देव आणि देवी गायीमध्ये वास करतात आणि दिव्य शक्ती सक्रिय असतात. त्यामुळे गाई मातेच्या चरणांना स्पर्श करणे अत्यंत शुभ आणि मंगलकारी मानले जाते. गाई मातेच्या माध्यमातून
लक्ष्मी मातेची कृपा आणि समृद्धी तुमच्या घरात येते. म्हणून या दिवाळीला गाई मातेचा सन्मान आणि सेवेला प्राधान्य द्या आणि त्यांचे आशीर्वाद घेऊन आपल्या घरात सुख, समृद्धी आणि शांतीचा अनुभव घ्या.